काय नाव आपलं? महादेव कमा कराळी. बर. कोणतं गाव? आगडगाव टोकेवाडी. बर. तालुका? नगर. जिल्हा पण? अहमदनगर. अहमदनगर. अच्छा बाबा, काय त्रास होत होता तुम्हाला? मला बैलांनी लाथ हाणली होती मांड्याला. बर हाडाला ही होत. बर. गुडघ्याला लाथ मारली. हा. बर मग ते इयरकडे गेलो बर. हॉस्पिटलला नगरला. नगरमध्ये. अच्छा. नगर. बर ते ट्रीटमेंट केली, फोटो काढले, पण त्याच्यात काही ते मिळाला नाही खाल्ला काही. बर. साधारणतः किती खर्च सांगितला होता तुम्हाला तिथं? ते खर्च मग सांगून त्याचा उपयोगच नाही झाला. खर्च ते मग 3,000 4,000 5,000 पोहोच होता, पण त्याचा विषय फरक नाही पडला. फरक नाही. महिनाभर येडे घालून फरक नाही झाला. मग तो विषय बंद केला. मग बर. त्यानंतर काय ट्रीटमेंट केली तुम्ही? त्याच्यावर मग गेले डॉक्टरची गाठ घेतली. बर. डॉक्टरांनी काय सल्ला दिला तुम्हाला? आणि सल्ला द्यायला म्हणजे त्यांना अशीच मुलाखत सांगितली. मग त्यांनी त्याच्यानंतर मग ते म्हणजे बघू म्हणल्यानंतर त्याने गोळ्या औषधं देऊन नीट केलं. कोणते औषध चालू केले तुम्हाला? आता त्या नावानं आयुर्वेदिक वगैरे आयुर्वेदिक भुकटी होती. भुकटी आणि गोळ्या होत्या बारीक अशा दामूक घेऊन. आता किती फरक पडला तुम्हाला? त्याच्यावर वक्य झालो. त्यांनी 2 बरं औषध दिले आणि मी वक्य झालो. बर. म्हणजे आता चालायला काय तकलीफ वगैरे होती? अजिबात नाही. तर चालायला नाही, मांडे घालायला नाही, काय ना. आता वक्य जातो त्याच्यावर. बर. काय वाटते, लोकांनी हे औषध 100% वापरलं पाहिजे का नाही? वापरायला पाहिजे, पण लोकांचा विश्वास पूर्ण नाही. बर. असं म्हणजे आयुर्वेदिक आहे. हळूहळू काम करत असतं मला हा. वाटतं. अच्छा. बर बर. ठीक आहे. 100% लोकांचा त्याच्यावर गॅरंटी नाही वाटत. त्यांनी लोक मागं पडू. पण रिझल्ट मात्र पक्का गॅरंटी. आहे. रिझल्ट पक्का आहे. ओके. कारण की मुलाचं पाय त्यांच्याकडून नीट झालेला आहे. बर. त्याच्यामुळे मला ती गॅरंटी पूर्णपणे? हा. ओके काका, चला धन्यवाद.